नमस्कार, मी प्रणिता बोरसे. समृद्ध महाराष्ट्राच्या या भागात आपलं स्वागत. राज्य सरकारनं राज्याच्या प्रगतीच्या दिशेनं उचललेलं महत्त्वाचं पाऊल आणि त्याला अनुषंगून घेतलेल्या निर्णयावर नजर टाकणार आहोत आजच्या या भागात. चला पाहूयात. कॉन्फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्री तर्फे आयोजित अॅन्युअल बिझनेस समिट 2026 या 2 दिवसीय परिषदेअंतर्गत परिसंवादात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सहभाग घेतला होता. नवी दिल्लीत ही परिषद नुकतीच पार पडली आहे. या परिषदेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी भारतात येणाऱ्या एकूण थेट परकीय गुंतवणुकीपैकी जवळपास 40% गुंतवणूक एकट्या महाराष्ट्रात झाली असून भारताच्या अभियांत्रिकी निर्यातीत राज्याचा वाटा 20%हून अधिक असून देशाचं डेटा सेंटर आणि स्टार्टअप राजधानी महाराष्ट्र आहे असं अभिमानपूर्वक नमूद केलंय. भविष्यात महाराष्ट्र कसा असेल आणि तो आम्ही कसा घडवतो हे मी या ठिकाणी सांगितलेलं आहे. आणि कसा महाराष्ट्र आज वेगवेगळ्या सेक्टरमध्ये लीडर आहे. FDI मध्ये महाराष्ट्र लीडर आहे. इंजिनिअरिंग एक्सपोर्ट मध्ये महाराष्ट्र आज देशामध्ये नंबर 1 आहे. स्टार्टअप मध्ये महाराष्ट्र नंबर 1 आहे. अशा सगळ्या महाराष्ट्राच्या स्ट्रेंथ लिव्हरेज करून आम्ही $1 ट्रिलियन इकॉनॉमी कशी तयार करतोय याची माहिती आज या ठिकाणी मी दिली. आगामी कुंभमेळ्याच्या आयोजनासाठी राज्य सरकारनं कंबर कसली आहे आणि त्या दृष्टीनं तयारी देखील सुरू केली. याच पार्श्वभूमीवर नुकतीच सह्याद्री अतिथीगृहावर एक महत्त्वपूर्ण बैठक झाली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वात ही सिंहस्थ कुंभमेळा आढावा बैठक पार पडली आहे. या बैठकीत कुंभमेळ्यासाठी जगभरातून येणाऱ्या साधू, महंत आणि भाविकांच्या सेवेसाठी विविध उपाययोजनांचं आयोजनाबाबत चर्चा करण्यात आली. त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळा हा महाराष्ट्रासाठी सेवेचा आदर्श निर्माण करण्याची संधी आहे. तसेच आखाड्यांना सर्व सोयीसुविधा उपलब्ध होण्यासाठी प्रति आखाडा 5 कोटींचा निधी, छोट्या संस्थांसाठी प्रति संस्थान 15 लाख रुपये, तसेच आखाड्याची जमीन शासकीय कामासाठी अधिग्रहित केल्यास आखाड्यांना मोबदला किंवा जमीन देण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या बैठकीतून केली आहे. नाशिक आणि त्र्यंबकेश्वर येथे 2027 मध्ये होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळा तयारीची सर्वत्र लगबग सुरू आहे. कुंभमेळ्यासाठी बोधचिन्हाचं अनावरण नुकतंच एका छोटेखानी कार्यक्रमातून करण्यात आलंय. मुंबईत सह्याद्री अतिथीगृह येथे बुधवारी झालेल्या कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हस्ते करण्यात आलं. या सोहळ्यात साधू, महंत, लोकप्रतिनिधी तसेच अधिकाऱ्यांना आमंत्रित करण्यात आलं होतं. तसेच अनावरण झाल्यानंतर या लोगोचं प्रोजेक्शन सायंकाळी गेटवे ऑफ इंडिया, सी लिंक आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे करण्यात आलं. कुंभमेळ्याच्या लोगोसाठी कुंभमेळा प्राधिकरणाच्या वतीनं स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं. या स्पर्धेत सुमारे 3000हून अधिक स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. या स्पर्धकांमधून 3 उत्कृष्ट स्पर्धकांचा यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सत्कार देखील करण्यात आला. इंधन आणि परकीय चलन बचतीच्या अनुषंगानं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 2 उच्चस्तरीय बैठका घेतल्या. त्या बैठकीत विविध उपाययोजनांचा आढावा घेण्यात आला आणि त्यानुसार मुख्यमंत्र्यांसह सर्व मंत्र्यांच्या ताफ्यातील वाहनांची संख्या अर्ध्यावर आणण्याचे निर्देश देण्यात आलेत. मंत्र्यांनी अत्यावश्यक नसेल तेव्हा शासकीय विमान, हेलिकॉप्टर यांचा वापर करू नये, त्याऐवजी नियमित विमान सेवेचा वापर करावा असेही निर्देश देण्यात आले. तर याचंच पालन करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गुरुवारी बुलेटवर विधान भवनात आले. तत्पूर्वी त्यांनी आपल्या ताफ्यातील वाहनांची संख्याही निम्म्यानं कमी केली आहे. तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी देखील आपल्या ताफ्यातील वाहनं कमी करत EV गाडीचा वापर करण्यास सुरुवात केली आहे. प्रधानमंत्री महोदयांनी जे काही निर्देश दिलेले आहेत ते देशहिताकरता आहेत आणि म्हणून आपापल्या परीनं जे करता येईल ते करण्याकरता आम्ही सगळे प्रयत्न करतो आणि म्हणून सिम्बॉलिकली त्याचा प्रचार झाला पाहिजे. आणि जेव्हा राज्यातले नेते मंडळी अशा प्रकारे प्रचार करतात तर ते लोकांपर्यंत पोहोचतं. म्हणून मी आज या ठिकाणी मोटरसायकलने आलेलो आहे. बाकी गाड्या कमी झालेल्या आहेत, त्यामुळे डिझेल पेट्रोलची बचत करणं हे प्रधानमंत्री महोदयांनी देशहिताचं, राष्ट्रहिताचा जो निर्णय घेतलेला आहे, त्यांनी जो अपील केलेला आहे, आवाहन केलेलं आहे, त्याला देशातल्या सगळ्यांनी प्रतिसाद दिला पाहिजे. महाराष्ट्रातल्या लोकांनी देखील त्याला प्रतिसाद दिला पाहिजे. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हस्ते रोहा येथील विविध विकास कामांचं भूमिपूजन पार पडलं. यावेळी महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे, खासदार सुनील तटकरेंसह मान्यवर उपस्थित होते.
यावेळी रोहा अष्टमी नगर परिषद हद्दीतील कुंडलिका नदी काठावर विविध ठिकाणी पूरसंरक्षक भिंती बांधणे, कुंडलिका नदी संवर्धन गार्डन येथे खाऊ गल्ली विकसित करणे, जे स्कूल ऑफ आर्ट्स यांनी तयार केलेले शिवसृष्टी शिल्प उभारणे आदी विविध विकास कामांचं भूमिपूजन यावेळी करण्यात आलं. तसेच अजित पवार यांची कोकण ही आवडती भूमी होती आणि आता रोह्यासह संपूर्ण रायगड जिल्ह्याकडे विशेष लक्ष दिलं जाईल अशी ग्वाही देखील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी रोह्यात दिली आहे. समृद्ध महाराष्ट्राच्या आजच्या या भागात एवढंच. पुन्हा भेटूयात नवीन घडामोडी आणि महत्त्वपूर्ण निर्णयांबाबतच्या नवनव्या बातम्यांसह पुढील आठवड्यातील समृद्ध महाराष्ट्र या आमच्या कार्यक्रमात. तूर्त एवढंच.